गाईज वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. गाईज खूप दिवसानंतर ना, म्हणजे खूप टायमापासून आम्ही विचार करत होतो की जो नवीन मूवी आलाय आपला मराठी मूवी भूतम भयम, आपल्या सगळ्या मराठी पोरांनी त्याच्यात काम केलंय. 2 हफ्ते वाटत झाले त्या मूवीला रिलीज होऊन. तो आम्ही विचार करत होतो की आज जाऊ बघायला, उद्या जाऊ बघायला, पण आम्हाला काय मुहूर्त भेटत नव्हता, शोज नव्हते आणि आमचा टाइम मॅच होत नव्हता. बट आज लकीली एक शो आहे विवियाना मॉलमध्ये, रात्रीचा आहे तो, पण लेट नाईट आहे ना, 10:45चा शो आहे. तर अजून तिकीट नाही काढली आहे का, कारण आता आम्ही इथून गाडी घेऊन निघालोय. रस्त्यात ट्रॅफिक भेटली, किती वाजतील काय वाजतील पण माहित नाही, म्हणून त्याची आम्ही तिकीट नाही काढली आहे. आधी पोचूया मॉलमध्ये, मग तिकीट काढूया, म्हणजे पैसे पण वेस्ट नाही राहणार. ठीक आहे. आणि तो मूवी आपल्या मराठी मुलांनी बनवलाय, तर भाई बघायला तर लागणारच. आणि सगळ्या ऑरेंज ज्यूस गँगने खूप भारी काम केलं. ट्रेलरमध्ये बघितलं तुम्ही, टीजरमध्ये बघितलं असेल, इंस्टाग्रामवरती शॉर्ट्स बघितले असतील, तर खूप भारी काम केलंय. तर चला आधी मूवी बघूया, नंतर मग तुम्हाला सांगतो तो मूवी कसा आहे. ठीक आहे. मॅडम की पेट पूजा चालू है. आणि ही बघा, आत्ता निघालो आणि हिला लगेच भूक लागली आहे मॅडमला. कशा खातायत, काय खाते, काय घेतलंयस? सोया चाप घेतलंय. ठीक आहे, चला आधी लवकर पोहोचूया. आपल्याला शो भेटला पाहिजे, आज तरी शो भेटला पाहिजे आपल्याला. प्रेम बघताय किती आहे? काय नाही, प्रेम नाही. चला गाइस, फायनली आम्ही पार्किंग मध्ये पोहोचलोय भाई. चलो चलो जल्दी, आधी गाडी लावून घेऊया, मग आपण भेटूया लवकरच. हे बघा तयार होते. गाइस 9 वाजलेत. शो किती आहे? 10:45 म्हणजे टाइम आहे अजून शोला. आम्ही बुक माय शोचे तिकीट बघितले, तिकीट आहेत अवेलेबल, पण आम्ही बुक माय शो बुक नाही करणार आहे, कारण बुक माय शो वरती 70 ते 80 रुपये चार्जेस. भाई साहब, जीएसटी, एवढा जीएसटी भो नाही. आम्ही चुपचाप जाऊन विंडो रुपये वाचवणार आम्ही, आणि त्याचं काहीतरी 80 रुपये वाचवणार. 80 रुपये टोटल है ना, पर तिकीट 40 रुपये जीएसटी. भाई साहब, चुपचाप जाऊन विंडो वरती तिकीट काढतो. आम्ही आलो डोंबिवलीवरून ठाण्याला, 200 रुपयाचं पेट्रोल जाळून, आणि आम्ही आता 200 रुपयाचं पेट्रोल वाटते तुला ह्याच्यात गेलेलं असणार. किती गेलं असेल? हा, फालतू जाऊ दे, ते बोलायला लावू नको. का बोल ना, नको ते बोलायला लावू नको. जास्त गेलं मग आणि 80 रुपये वाचवतो आम्ही. वा, 80 रुपये भाई. डोंबिवलीत थिएटरच नाही, जिकडे वाचवायचं तिकडे डोंबिवलीत थिएटर आहेत भाई, थिएटर आहेत, पण हा शो नाही लागलाय ह्या टायमाला, म्हणून थिएटर आहेत डोंबिवलीत. आणि भूतम भयम लागलाय, पण संध्याकाळच्या टायमाला लागलाय ना, 5 ते 7चा शो होता. आणि आम्ही खूप टाइम पासून शोधतोय, आमचा आणि टाइमच मॅच नाही होत होता. करेक्ट. तर आता जाऊन चला बघूया. काहीच हे इम्पॉर्टंट आहे, मॉलच्या पार्किंग मध्ये आल्यावरती ना, हे इम्पॉर्टंट आहे सर्वात, की बाई गाडी कुठे लावली आहे आपली ते बघायचं पिलर मध्ये, नाहीतर निघताच्या टायमाला बाई भेटत नाही गाडी. म्हणून चुपचाप फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवायचा कोणत्या पिलरच्या खाली लावली आहे ना. स्मार्ट आहे, स्मार्ट आहे तू. मॅडम तिकीट काढतायत, कोणता घेते? व्हाईट अवेलेबल आहे ना, ग्रे आणि व्हाईट अवेलेबल आहे बघ. चालेल ना. चला, तिकीट तर निघाली आपली फायनली. तर मी इथे वेट करते आहे, कारण मला लागले तहान, आणि आम्ही पाण्याची बॉटल विसरलो गाडीमध्ये, तर अंकित गेला आणायला. तर मी थांबली आहे, पुन्हा बाहेर जाणं चेक करतात. सो मी थांबली आहे. तर लेट्सी अंकित येतो मला, की तुम्हाला लागत म्हणजे अंकितला कायच बघायचं, पण तरी आय शो यू गाईज.
मी आलो 9 वाजता, 9चे झाले 9:30 तरी आम्ही अजून काहीच नाही केलं आहे. कारण आम्ही असंच फिरत होतो. पाण्याची बॉटल आणायची आहे, किती वेळ लावतो हा मुलगा. आज पैसे सेविंग मिशन आहे. आला 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 आला. उगाच शायनिंग मारतोय. आणि आता मला भूक लागली म्हणून आता आम्ही काहीतरी ऑर्डर करतोय. पण हा फूड कोर्ट बघा किती कचाकच एकदम भरलाय. माहित नाही तर बसायला जागा भेटणार आहे की नाही. ती जागा पकडली आहे मी आणि बघा कशी शोधते आहे. बोलते मला गर्दीत बसायला आवडत नाही. आणि बघा क्राऊड बघा किती आहे. शोधते जागाच शोधते अजून. आमचं जेवण आलंय. ते काय ऑर्डर केलं हे मला काय फ्राईड राईस विथ चिकन मंचुरियन ग्रेव्ही. चायनीज स्मोकमधून आम्ही ऑर्डर केलं आहे. आणि हे आहे चिकन ड्राय. खाऊया आणि आपलं आता 15 मिनिटमध्ये शो पण आहे. म्हणजे खाऊन घेऊया पटापट पटापट. आपल्याला पिक्चर बघायचं भाई. चला मस्त पेटपूजा झाली आहे. आता मूवी. चला मी मग दिसते तरी कॅमेरामध्ये. घे बाबा घे. असं मग अजून या असं साईडला बघितली किती दादागिरी आहे. बोल दादागिरी. मग हा ना अशी माझी घाणेरडे व्हिडिओ काढतो आणि डायरेक्ट टाकतो. आता पण मी दिसते. मग स्वतः ताळायचे. पकडणं टीव्ही. आणि तुझा मोबाईल मोठा आहे मला हातात बसत नाही. ठीक आहे सवय कमी यायची. घे चल बोल काय बोलायचं बोला. झालं बोलून. चला मग चला जाऊया. मॉल खाली होत आलाय पूर्ण. मॉल ना म्हणजे ऑलमोस्ट आता खाली होतोय बघा. आणि आम्ही आता जातोय मूवी बघायला 10:45च्या शोला. म्हणजे संपेपर्यंत मला वाटतं 2-2.5 तरी वाजतील. हां नाही 2 नाही वाजत. 1:30 वाजतील. 1:30 काय वाटतं का 1:30 वाजतील ना. किती पण काय फरक पडतो. आई उद्या कामाला जायचं. जायचंय आई ऑरेंज ज्यूस तुमच्यामुळे आलो आहे मूवी बघायला. तुमच्यासाठी तुमच्यासाठी आलं आहे बरोबर. तुमच्यासाठी आलं. सॉरी येस. उद्या मंडे आहे तरी पण आलं आहे. काही बघायचं खूप इच्छा होती बघायची. लेट्स सी आता. शोच नाही दिलेत पण चांगले ठीक आहे. आपण मराठी माणसाला सपोर्ट करायचंच आहे भाई. तरी पण शो असू दे. आता आम्ही ठाण्याला आलो आहे. डोंबिवलीवरून ठाण्याला आलो बघायला. हां शो ह्याने घेतले फुस करून सगळे शो. आणि आपल्या महाराष्ट्रातच मराठी सिनेमासाठीच थिएटर नाही. आणि त्याच्यापेक्षा डेंजर तर आपली पब्लिक भाई मराठी सिनेमा सोडून फुस बघते. सही आहे. चला प्लॅनचेट बोलतात याला. काहीच इंटरव्हल झालाय आणि इंटरव्हल पर्यंत मूवी आहे ना. वर्ड्स नाहीत. असे एक कॅरेक्टर प्लेस केलेत ना. आणि असा मेकअप केला ना भाई साहेब खतरनाक. आणि ॲक्टिंग तर आपल्या पोरांची एकदम बेस्टच आहे. काहीच खतरनाक यार. इंटरव्हल पर्यंत बेस्ट मूवी आहे. बेस्ट. तुला काय वाटतं. आता मी जरा सस्पेन्स मध्ये म्हणजे की काय होईल आता काय होईल माहित कारण नाही. इंटरव्ह्यू पर्यंत बघितलं काहीच अंदाज नाहीये की पुढे काय होणार आहे. न्यू स्टोरी समथिंग डिफरंट. करेक्ट. आता डायरेक्ट ना आपण मूवी संपल्यावरती मी भेटूया. गेस पण नाही करू शकत की पुढे काय होईल. करेक्ट. डायरेक्ट आता मूवी संपल्यावरती भेटूया. चला काहीच मूवी बघून आम्ही आता आलो आहे बेसमेंटमध्ये जिकडे पार्किंग लावलेली. जेव्हा आलेलो तेव्हा बघा किती गाड्या होत्या. सगळ्या गाड्या गेल्यात.
आणि फक्त आता एक आमचीच गाडी मला पार्किंगमध्ये दिसते येस. विच इज दिसते तुम्हाला गाडी आई साहब. चला आधी गाडीमध्ये जाऊन बसूया, मग तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये रिव्ह्यू. येस येस. आम्ही वरती शूट नाही केलं कारण वरती काहीतरी झालंय. किचकिच होती थोडीशी. तर जाऊ द्या, आधी गाडीत जाऊया मग शूट करूया. येस गाईज भूतम भयम स्टोरी इन शॉर्ट मूवी आहे ना, मला तर खूप आवडला. स्पेशली जो सेकंड पार्ट मधला जो फाईट सिक्वेन्स होता ना भाई, त्याच्यावरती जे देवीचं गाणं आणि जे फाईट सिक्वेन्स आहे, बाप रे भाई, म्हणजे अक्षरशः असा अंगावरती काटा आणि असं एकदम असं ब्रीथ होल्ड करून ठेवला होता है ना. ही तर अशी हात पकडून होती, नुसती हात पकडून होती. गाईज यांचा ऍज अ डिरेक्टर पण फर्स्ट सिनेमा होता आणि ऍज अ ऍक्टर यांचा पण फर्स्ट सिनेमा होता. मला तर खूप आवडला. तुम्ही अजून हा सिनेमा नाही बघितलाय तर गाईज प्लीज जाऊन थिएटरमध्ये हा सिनेमा बघा. अजून थिएटरमध्ये आहे, अपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे अजून तो मूवी बघायला. तर गाईज प्लीज जाऊन बघा. आम्ही पण खूप लेट बघितला ऍक्च्युली हा मूवी, पण बोलतात ना लेट बघितला पण भाई पैसा वसूल मूवी आहे. पैसा वसूल म्हणजे पैसा वसूल. असे ऍक्टर त्यांनी अशी कास्ट घेतली आहे ना, म्हणजे ऑरेंज ज्यूस गँग तर आहेच, पण जी बाकी पण कास्ट आहे तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल. प्रियदर्शन जाधव ची ऍक्टिंग म्हणजे एक नंबर बाप आहे म्हणजे. आणि बघा तुम्ही मूवी म्हणजे मी समजेल कोणाबद्दल आम्ही बोलतोय ते. आणि मेकअप तर भाई साहब Makeup, काय acting. केलं यार. VFX पण ऍज अ फर्स्ट मूवी असं वाटत नव्हतं की ऍज अ फर्स्ट मूवी ते डिरेक्ट करतायत. करेक्ट. बाप रे. प्लीज जाऊन, अजून काय बोलू शकत नाही पण प्लीज जाऊन बघा. येस प्लीज जाऊन तो मूवी बघा आणि आपल्या मराठी मूवीला सपोर्ट करा. जर हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं काय प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये. आता जाऊया घरी फटाफट कारण वाजले 2. मम्मी घरी वाट बघते. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. गुड नाईट, बाय बाय.